तुम्हाला आवाजावरून कळतच असेल की लाडू आपले किती क्रंची झालेले आहेत. चला तर आपण रेसिपी बघूया. आज आपण मुरमुऱ्याचे लाडू बनवूया. एकदम असे क्रंची, सर्वांना खूप आवडतील. लहान मुलं तर खूप आवडीनं खातील. सो मस्त आपण आज लाडू बनवूया. बघा किती क्रंची झालेले आहे. तिथं आपण अगोदर मुरमुरे भाजून घेऊ स्लो गॅसवर. जास्त हायवर नाही ठेवायचं आपल्याला, मीडियम गॅसवर आपल्याला मुरमुरे इथे 5 मिनिट भाजून घे. 2 ते 3 मिनिट भाजले तरी चालते, कारण की आता उन्हाळा आहे. मुरमुरे असे कडकच असतात. बघा किती छान, आता बघा नरम आहेत. हे बघा आता किती छान झालेले आहेत. बघा मस्त असे भाजलेले आहेत. यामध्ये आपण आता 1 चम्मच तूप टाकू. तर तुपामध्ये आपल्याला लगेच गूळ टाकून घ्यायचं आहे. बारीक गूळ टाकू शकता तुम्ही, कसाही पण टाकू शकता. असेच माप काही नाही, मी इथे अंदाजेच गूळ घेतलेला आहे. असं आपल्याला गुळाला बारीक करायचं. करपतो आपला गूळ, म्हणून आपल्याला मिडियमच गॅस आपल्याला शक्यतो अगोदर मिडियमच ठेवायचा. बघा मस्त आपल्या गुळाचा पाक व्हायलेला आहे. आता आपण थोडंसं हाय केला तरीही चालते. मी असं माप वगैरे काही घेतलं नाही. आपल्याला जसे मुरमुरे लागतील तसे आपण यामध्ये टाकू शकतो. असं माप वगैरे काही नाही. बघा मस्त असं गुळाला आपल्याला बारीक बारीक करून घ्यायचं आहे, नाही तर गूळ राहिला जातो. तसंच आपल्याला गुळाला दाबून घ्यायचं आहे पूर्ण. बघा वितळलेला आहे गूळ. पाणी बिलकुल यामध्ये टाकायचं नाही. तुम्ही गूळ जर फोडून टाकला तर लवकर पाक होतो, असं थोडा वेळ लागतो. बघा आपला पूर्ण गूळ आपला वितळलेला आहे. पाक आपला रेडी झालेला आहे. बघा असं पांढरे असे छोटे छोटे बबल्स यायले म्हणजे आपला पाक रेडी झालेला आहे. बघा तुम्हाला जवळून दाखवते मी. आता यामध्ये आपल्याला मुरमुरे टाकून द्यायचे आहेत. का मी परतून घेते पूर्ण. मुरमुऱ्याला आपला गूळ लागला पाहिजे. मीडियम गॅस ठेवायचा आहे आपल्याला इथं, कारण की मुरमुरे आपले करपून जातो पाक. तर करपट असा वास येतो, त्यामुळे आपल्याला मीडियमच गॅस ठेवायचा आहे. आणि पटपट असे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत, कारण की पूर्ण असे कडक होते, हडकून जाते गूळ. त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे. मी इथे गूळ परतून घेते. छान मस्त असं सगळं मुरमुऱ्यांना लागला पाहिजे. असं आपल्याला सारखं हलवत राहायचं. 2 ते 3 मिनटं आपल्याला असं फिरून घ्यायचं. खूप छान लागतात. लहान मुलांना तर खूप आवडतील. नक्की तुम्ही ट्राय करा. स्टोअर पण करू शकता तुम्ही. 1 महिना पण मुरमुऱ्यांना काहीही होत नाही. तुम्ही करून ठेवू शकता. माझ्या रेसिपी आवडत असतील तुम्हाला तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील. बघा आपले बांधायला पण खूप सोपे जातात लाडू. बघा किती पटपट असे आपले लाडू रेडी व्हायले. बघा 4 ते 5 मिनटामध्येच लाडू तयार होतात. अवघड रेसिपी नाही, खूप सोपी आहे. लहान मुलांना तर खूप आवडीनं लाडू खातील. नक्की तुम्ही बनवा. असे गरम गरमच आपल्याला लाडू वळून घ्यावं लागते. पूर्ण हडकून जातं गूळ, त्यामुळे पटापट असे करून घ्यायचे. खूप सोपी आहे रेसिपी. नक्की तुम्ही ट्राय करा. माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्हाला सबस्क्राईब करा चॅनलला. खूप छान लागतात. नक्की तुम्ही ट्राय करा. 2 ते 3 लाडू तुम्ही इझी खाऊ शकता. खायला पण हलके, पचायला पण हलके. एक तोडून दाखवते तुम्हाला. बघा किती क्रंची असे झालेले आहेत आपले लाडू. चार ते 5 मिनटामध्ये बघा मी एवढे लाडू केलेले आहेत. किती छान आपले लाडू रेडी झाले.